साक्षी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. घरात आई बाबा, एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण. साक्षीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि ती एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होती. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अचानक एक दिवस तिच्या बाबांना पॅरालिसिसचा झटका आला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी साक्षीच्या खांद्यावर आली. भाऊ बहिणीचं शिक्षण, घराचा खर्च आणि बाबांचा वैद्यकीय उपचार. साक्षीने स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी वाहून घेतलं. ती दिवस रात्र मेहनत करू लागली. तिच्या या कष्टाचा आणि समजूतदारपणाचा तिच्या आईबाबांना खूप अभिमान होता. याच काळात लग्नासाठी साक्षीला अनेक चांगली स्थळं आली. पण घरच्या परिस्थितीमुळं तिने नकार दिला. या नकारामुळे तिचे काही नातेवाईक तिच्यावर मनातल्या मनात जळू लागले होते. काही दिवसापासून रचित नावाचा एक मुलगा साक्षीचा पाठलाग करत होता. तिला फॉलो करत होता. साक्षी सुरुवातीला त्याला पूर्णपणे इग्नोर करत होती. रचित हा एक खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा होता. एक दिवस अचानक रचितची आई साक्षीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली. साक्षीच्या आईबाबांना रचितचं कुटुंब खूप आवडलं. त्यांनी साक्षीवर लग्नासाठी खूप दबाव आणला. अखेर साक्षीने एक अट ठेवली. लग्नानंतरही मी माझी नोकरी सोडणार नाही आणि माझ्या माहेरची जबाबदारी सांभाळत राहीन. रचितच्या आईने ही अट लगेच मान्य केली. सुहागरात आणि तो धक्कादायक खुलासा. लग्नाची घाईघाईत तयारी झाली. लग्नाआधी साक्षीला रचितसोबत बोलून मनातील गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या. पण रचितकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तीही गप्प राहिली. लग्नाच्या दिवशी रचित खूप दिवसांनी साक्षीला समोर दिसला. पण त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि अस्वस्थता होती. ज्या मुलीच्या तो मागे लागला होता, आज तिच्याशीच लग्न होत असूनही त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. साक्षीला हे जरा विचित्र वाटलं. तिला काहीतरी गडबड असल्याचा अंदेशा आला. लग्नानंतर पहिल्या रात्री साक्षी सजवलेल्या खाटेवर बसली होती. खोलीच्या बाहेरून काही पुरुषांचे बोलण्याचे आवाज येत होते. साक्षी विचार करत होती की तिने अजून तिच्या सासरच्या लोकांचे आवाज नीट ऐकलेही नाहीत. ती त्यांना कशी ओळखणार? तेवढ्यात रचित खोलीत आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. साक्षीने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. रचित शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. काही वेळ असाच शांततेत गेला. रचित स्वतःहून काहीच बोलत नाही आणि जवळही येत नाही हे पाहून शेवटी साक्षीनेच पुढाकार घेतला. ती म्हणाली, ऐका ना, तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का वाटत आहात? तुम्ही मला आवडता. रचितने मान वळवून तिच्याकडे पाहिले. साक्षीने विचारले, काय झालं? तुम्ही खुश नाही आहात का? रचितने फक्त होकारार्थी मान हलवली. साक्षी पुढे म्हणाली, मला तुमच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या होत्या, पण तुम्ही कधी सुरुवातच केली नाही. चला आता तरी बोलूया. रचित अजूनही शांत होता. साक्षी थोडी चिडली आणि म्हणाली, तुम्ही काही बोलत का नाही आहात? तेवढ्यात रचितच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. साक्षी घाबरली. काय झालं? प्लीज मला सांगा. रचितने थरथरत्या हातांनी साइन लँग्वेज करत साक्षीला समजावलं की तो बोलू शकत नाही. तो मूकबधीर आहे. हे ऐकताच साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला खूप मोठा धक्का बसला. ती रचितपासून दूर झाली. पहिल्याच रात्री तिला समजलं की तिच्या आणि तिच्या कुटुंबासोबत खूप मोठा धोका झाला आहे. सासरच्या लोकांनी इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. धोका सहन न झाल्याने साक्षी त्याच रात्री माहेरी परतली. जेव्हा तिच्या घरच्यांना हे समजलं तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. ते स्वतःलाच कोसू लागले की त्यांनी चौकशी न करता लग्न लावण्यात घाई केली. साक्षीने तातडीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचलं आणि तिने कोर्टात अर्ज केला. या परिस्थितीवर तिचे जळणारे नातेवाईक मात्र मनातून खूप खुश झाले होते. काही दिवसांनी रचितची आई साक्षीच्या घरी आली. साक्षीच्या आईने त्यांना खूप खडे बोल सुनावले. तेव्हा साक्षीने आईला थांबवलं आणि रचितच्या आईला विचारलं, तुम्हाला एवढी मोठी गोष्ट आम्हाला सांगणं गरजेचं नाही वाटलं? रचितची आई मान खाली घालून रडू लागली. ती म्हणाली, साक्षी, एक आई म्हणून मी फक्त माझ्या मुलाचं भलं पाहत होते. त्याचे वडीलही आता या जगात नाहीत. रचितचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तो तुला पसंत करायचा म्हणून त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं. माझ्या मनात तुला सगळं सांगण्याची हिंमत झाली नाही
मला भीती वाटत होती की जर मी खरं सांगितलं तर तू नकार देशील. रचितने मला तुला सगळं खरं सांगायला सांगितलं होतं आणि मी त्याला खोटं सांगितलं की मी तुला सगळं सांगून तयार केलं आहे. पण लग्नाच्या काही वेळ आधीच रचितला समजलं की मी तुझ्याशी खोटं बोलले म्हणून तो लग्नाच्या दिवशी खुश नव्हता. साक्षी, एक आई म्हणून कदाचित तू मला समजू शकशील. साक्षीचा राग अजूनही शांत झाला नव्हता. ती म्हणाली, मला रचितच्या न बोलण्याशी काहीच अडचण नव्हती. माझा राग या गोष्टीवर आहे की तुम्ही माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी खोटं बोलून विश्वासघात केला आणि मला धोका कधीच सहन होत नाही. घटस्फोटाच्या प्रक्रियेला अजून काही महिन्याचा अवधी होता. साक्षी पुन्हा तिच्या जुन्या आयुष्यात परतली. ती रोज ऑफिसला जाऊ लागली. पण गेल्या 15 दिवसापासून एक गोष्ट सातत्याने घडत होती. रचित रोज तिच्या ऑफिसच्या बाहेर येऊन लांबूनच तिच्याकडे पाहत उभा राहायचा. साक्षीने 15 दिवस त्याला पूर्णपणे इग्नोर केलं. पण शेवटी एक दिवस तिचा संयम सुटला. ती रचित जवळ गेली आणि रागात म्हणाली, आता हे सगळं नाटक करून काहीच फायदा होणार नाही. मला तुझा हा ड्रामा नकोय. त्यामुळे उद्यापासून इथे याचं बंद कर. समजलं? रचित शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. त्याने हातानेच तिला एकत्र कॉफी पिण्यासाठी इशारा केला. पण साक्षी तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी रचित पुन्हा तिथेच उभा होता. साक्षी पुन्हा त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, जर मी तुझ्यासोबत कॉफी प्यायली तर तू माझा पाठलाग करणं सोडशील? रचितने होकारार्थी मान हलवली. दोघेही कॅफेमध्ये आमनेसामने टेबलावर बसले. साक्षीने रचितकडे पाहिलंही नाही. तेवढ्यात साक्षीच्या फोनवर एक मेसेज आला. रचितने टाईप केलेला तो मेसेज वाचून साक्षी स्तब्ध झाली. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आय एम सॉरी साक्षी, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या जगात बोलणारा कोणताही माणूस तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करू शकणार नाही. माणसाचे शब्द खोटे असू शकतात, पण डोळे कधीच खोटे बोलत नाहीत. एकदा फक्त माझ्या डोळ्यात बघ आणि तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे. मी तुला अडवणार नाही. तो मेसेज वाचताच साक्षीच्या मनातील सगळा राग एका क्षणात विरघळला. तिने हळूच नजर वर करून रचितच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं खरं प्रेम आणि अश्रू पाहून साक्षी भावूक झाली. ती हळूच म्हणाली, हीच गोष्ट आधी लिहून का नाही सांगू शकला? आजपर्यंत मला इतक्या सुंदर पद्धतीने कोणीच समजवलं नव्हतं. साक्षी टेबलावरून उठली. तिने रचितचे अश्रू पुसले आणि हसून म्हणाली, चला आता माझं सामान सासरहून परत आणायला. आता तुलाच यावं लागेल. रचितच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू आले. त्याने जागेवरून उठून साक्षीला घट्ट मिठी मारली. खोट्या शब्दावर शेवटी खऱ्या प्रेमाने आणि विश्वासाने मात केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला साक्षी आणि रचितची ही भावनिक प्रेम कहाणी कशी वाटली? रचितच्या आईने केलेली चूक आणि रचितचं खरं प्रेम याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.